स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांना पैशारूपी विकत घेण्याचा प्रयत्न मात्र ठाणे, मुंबई, दिवा आणि भिवंडीमध्ये देखील होताना बघायला मिळाला। याच अनुषंगाने आज ठाकरे बंधूंची सभा ही ठाण्याच्या गडकरी रंगायतन परिसरामध्ये होती। या सभेच्या दरम्यान राज ठाकरेंनी थेट उमेदवारांना समोर आणलं आणि या उमेदवारांचं जे आहे ते कौतुक केलं की कुठल्याही एकही रुपयाला ते बळी पडले नाही आणि ते आपल्या मशाल चिन्ह आणि इंजिन चिन्हावरती ते ठामपणे आता निवडणुकीमध्ये उभे आहेत। याच एका उमेदवाराशी आपण संवाद साधत आहोत। जरा काय सांगशील, कशा पद्धतीने तुला उमेदवारी अर्ज किंवा निवडणुकीचा प्रचार हा थांबवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, काय याबद्दल सांगशील? सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो, सुशील गणेश आवटे। मी भिवंडी निजामपूर महानगरपालिका या प्रभाग 23 मधून निवडणूक लढवत आहे। त्या ठिकाणी तिथले स्थानिक जे नगरसेवक आहे त्यांनी मला फॉर्म मागे करण्याकरता आधी साधा कॉल केला। मी त्यांना स्पष्ट नकार दिला। त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअप कॉल करून मला अमाऊंट सांगितली की तुला 1 करोड रुपये देतो। मी बोललो नाही, मी मागे घेऊ शकत नाही। मी माझ्या स्वाभिमान किंवा मी माझ्या राजसाहेबांचा विश्वास कुठेही विकू शकत नाही। तर त्यांनी मला धमकी दिली की आम्ही तुला बघून घेऊ व तुझ्या सहकाऱ्यांना बघून घेऊ। काही दिवसानंतर लगेच माझ्या सहकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला। तेव्हा मग मी सन्माननीय माझे नेते अविनाशजी जाधव साहेब दादा त्यांना कॉल केला व दादाला हे संपूर्ण परिस्थिती सांगितली। दादा असं असं आहे आणि खूप त्रास देत आहेत हे लोक व माझ्या ऑफिसच्या बाहेर देखील यांचा गराडा असतो। तर मला कुठेतरी भीती वाटते की मला तर नाही किंवा माझ्या सहकार्यानं कुठं काही करतील हे, त्यामुळं सर्व आम्ही भयभीत झालेलो। तर दादाने आम्हाला आश्वासित केलं तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तिथून आम्ही प्रचार जोरदार चालू केला व तिथे त्या ठिकाणी लोकांच्या समस्या वगैरे निदर्शनात आणून दिले। त्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की अरे हे कामाच्या ह्याच्यावर मतं मागतोय, कुठंतरी आपल्याला हे होऊ शकतं किंवा आपण हारू शकतो असं त्यांना भीती वाटते। त्यामुळे त्यांनी वापस एकदा मला प्रयत्न एका व्यक्तीला पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मी त्या ठिकाणी नकार दिला आणि आज सन्माननीय राजसाहेबांनी स्टेजवर घेऊन या गोष्टी सर्व मांडल्या। अशी कुठली भीती आहे की तिथल्या नगरसेवकाला असेल किंवा तिथल्या विरोधकांना असेल की ज्याच्यावरती तुझा प्रभाव पडतोय आणि तुला थेट पैशारूपी आमिष दाखवण्याचा प्रयत्न? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात घाण महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका आणि त्यामध्ये सर्वात घाण नगर माझा नगर ज्या ठिकाणी मी उभा आहे तो ब्रह्मानंद नगर वार्ड क्रमांक 23 सर्वात घाण। एवढी घाण 20 वर्ष त्या व्यक्तीने काहीही काम केले नाही, त्याची त्याला भीती आहे। लोकांना आम्ही पटवून देतोय की बघा आता तरी सुधरा, डोळे उघडा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय करा आणि लोकांनी ते ऐकलेलं आहे। मात्र आता पैशाची उधळण यांच्याकडून चालू आहे। यांनी भिवंडीमध्ये तब्बल भारतीय जनता पार्टीने 6 नगरसेवक बिनविरोध आणले पैशाच्या जोरावर, त्यांच्या दाटीच्या जोरावर आणि आता कुठेतरी मलाही विकत घ्यायचा प्रयत्न केला। मात्र मी माझा स्वाभिमान कुणाच्या पायाखाली कुणासमोर घाण ठेवला नाही आणि लोकशाही विकली नाही। याच कारणाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो, लोक निवडून देऊ शकतात। 100% विजय आपलाच आहे। 16 तारखेला तुम्ही बघा निकाल। महाराष्ट्र मला सर्वात पहिले उमेदवारी जाहीर केली भिवंडीमध्ये सन्माननीय राजसाहेब डॉक्टर आणि अविनाशजी दादा आमचे नेते यांनी मला सर्वात पहिले उमेदवारी दिली। त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता संपूर्ण मेहनतीने तन मन धन सर्व गोष्टींनी मी लोकांची सेवा करत आलेलो आहे आणि आता प्रचारही त्या पद्धतीने मी करत आहे की लोक माझ्यावर नक्की विश्वास ठेवतील आणि मी हे विकासाच्या मुद्द्यावर लढतोय। त्या ठिकाणी चेंबर तुटलेले आहेत, अशा अनेक समस्या, पाणी येत नाही, काय नाही, कशावरून त्यांना जनता निवडून देईल? पैशावर यावर जनता विकलेली जाणार नाही। मी विकलेलं गेलेलं नाही। मी त्याच दिवशी ज्या दिवशी मला ऑफर झाली त्याच दिवशी माझा स्टेटस होता बघा वार्ड क्रमांक 23 वाल्यांनो, मी माझा स्वाभिमान घाण ठेवला नाही, मी माझा स्वाभिमान विकला नाही आणि माझ्या संपूर्ण प्रभागात लोकांना माहिती आहे की अशी ऑफर झालेली आहे आणि हा मुलगा विकला गेला नाही। त्यामुळे लोक यावरच माझा विश्वास ठेवतील। ही ऑफर कितीची होती आणि कोणी दिली होती ऑफर? 1 करोड रुपयाची ऑफर होती, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली होती। 1 करोड रुपयाची ही ऑफर होती आणि या 1 करोड रुपयाची ऑफर नाकारणारा हा उमेदवार आहे मनसेचा आणि त्यामुळेच आजच्या या सभेमध्ये थेट राज ठाकरेंनी या उमेदवाराचं भरभरून कौतुक या सर्व मनसेच्या आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर केलंय। येत्या 15 तारखेला या उमेदवारांना कशा पद्धतीने मतदान होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.